नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कावळे. क्लिकच्या या टॅली फॉर GSTच्या पहिल्या वेबकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज सर्वत्र टॅक्सेशनमध्ये एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे GST. तर GST म्हणजे काय? GST ट्रान्झॅक्शन कसे होतील? GST रेकॉर्ड कसे ठेवणार? जर तुम्ही टॅली युजर आहातच, त्यात मास्टर क्रिएशन आलं आहे, त्यात पर्सेंटेज रेट आले, असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असेल. तर या वेबकास्टमध्ये आपण प्रयत्न करूया की GST आणि टॅली हे कसं तुम्हाला समजवता येईल तुम्हाला. आता बघा, GST म्हणजे काय? GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. वन नेशन वन टॅक्स, एक देश एक कर प्रणाली. सेम GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. आता डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स काय, याचा संपूर्ण मोठं उदाहरण तुम्हाला मी पुढच्या 2 स्लाईडमध्ये दाखवेलच. तसंच GST आल्यानंतर सध्या एक्झिस्टिंग टॅक्सेस जे आहेत, सर्व्हिस टॅक्स झालं, एक्साईज, वॅट, बरेचसे आपले जे टॅक्स आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस सर्व, त्याचं काय होणार? ते काय परत लागेल? नाही. याला सर्वांना रिप्लेसमेंट आहे GST. आता आपण GSTबद्दल जाणून घेऊया. व्हॉट इज GST, वाय GST, वॅट वर्सेस GST, इनवाईस मॅचिंग, याबद्दल आता आपण डिटेल बघूया. व्हॉट इज GST? GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वन नेशन वन टॅक्स, म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, एक देश एक कर प्रणाली. GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे आणि याचं डिटेल आपण पुढे बघूया. GST आल्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. आता GSTमुळे जे पण एक्झिस्टिंग इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, म्हणजेच सेंट्रल एक्साईज ड्युटी, CVD, SAD, CST, वॅट, एंट्री टॅक्स, ऑक्ट्रॉय, सरचार्ज, सेस, सर्व्हिस टॅक्स आदी सर्व इनडायरेक्ट टॅक्सेस हे रिप्लेस होऊन फक्त एक टॅक्स असेल, ते म्हणजे GST. आता बघूया वाय GST. GST म्हणजेच सिम्पल टॅक्स स्ट्रक्चर. आता सिम्पल टॅक्स स्ट्रक्चर म्हटलं की सध्याचे जे पण टॅक्स होते, एक्साईज, वॅट, त्यात तुम्ही बघितलं असेल त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं रिटर्न, हे जे आहेत यात बरेच किचकट प्रकार असायचे. पण आता GSTमुळे आणि टॅली हे कम्प्लिटली सिम्पलेस्ट टॅक्स स्ट्रक्चर आलं आहे. इलिमिटिंग कॅस्केडिंग इफेक्ट. सध्याच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये डबल टॅक्स, बरेच वस्तूवरती डबल टॅक्स आकारला जायचा, पण तो या GSTमुळे तो क्लिअर होईल आणि सिम्पल वन टॅक्स लागेल. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टम, म्हणजेच तुम्ही टॅली थ्रू जे पण तुमचे ट्रान्झॅक्शन आहेत तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अपलोड करू शकता GSTला. इन्क्रीज रेव्हेन्यू. इन्क्रीज रेव्हेन्यूमुळे आज संपूर्ण भारतात तुम्हाला एक मार्केट रेडी झालं आहे. त्या म्हणजेच तुम्हाला की तुमचं वस्तू तुम्ही कुठल्याही राज्यात विकला तरी सेम टॅक्स लागेल. GSTमध्ये टॅक्स जाणून घेण्याआधी आपण परत एकदा बघूया की करंट टॅक्स स्ट्रक्चर काय. करंट टॅक्स स्ट्रक्चर आपले जे सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्समध्ये जे पण टॅक्सेस होते, जसे एक्साईज, सर्व्हिसेस, स्टेटमध्ये वॅट, CST, हे सर्व रिप्लेस होणार आहेत GSTमध्ये. GSTमध्ये मेजर 3 टॅक्स आहेत. CGST म्हणजे सेंट्रल GST, SGST म्हणजेच स्टेट GST, IGST म्हणजेच इंटिग्रेटेड GST. CGST हे जे आहेत हे विथिन स्टेटमध्ये जर कुठलं ट्रान्झॅक्शन चालेल तर त्यामधला जो शेअर ऑफ टॅक्सेशन हा सेंट्रलला शेअर होईल. SGST म्हणजेच सेम जी पण ट्रान्झॅक्शन विथिन स्टेट होत असेल त्याचा जो टॅक्स कलेक्शन आहे तो शेअर स्टेटला मिळेल. म्हणजेच म्हणायला गेलं की स्टेटमध्ये चालणारं जे पण ट्रान्झॅक्शन आहेत त्यामध्ये तुम्हाला 2 टॅक्स लावावे लागेल, CGST, SGST. 2 टॅक्स म्हणजे तुम्हाला डबल टॅक्स नाही. ज्या वस्तूवरती 12% टॅक्स असेल त्यामध्ये ट्रान्झॅक्शन लेवलला 6% CGST, 6% SGST असं शेअर होईल. सेम IGSTमध्ये म्हणजेच जर तुमचा कुठलं इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन असेल किंवा ट्रान्झॅक्शन आउट ऑफ स्टेट असेल तर तेव्हा तो IGST आकारला जाईल आणि IGSTचा शेअर हा स्टेट आणि सेंट्रल यात शेअर्ड होईल. आता बघूया गुड्स नॉट कवर्ड अंडर GST. 5 पेट्रोलियम प्रोडक्ट जे GST कव्हर होत नाही त्या कुठले? पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम क्रूड, एव्हिएशन फ्यूल, नॅचरल गॅस. तसंच अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पॉवर सेक्टर या गुड्स अँड सर्व्हिसेस
हे GSTमध्ये GST टॅक्सेसमध्ये कव्हर्ड होणार नाही. आता बघूया डिटर्मिनेशन ऑफ चार्जेस. म्हणजे GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहेत. आता हे कसं? उदाहरण नंबर 1, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. म्हणजेच विक्रेता आणि ग्राहक हे कुठल्या प्लेसला बिलॉंग करत आहेत. महाराष्ट्र म्हणजेच समजा आपण मुंबईतला व्यक्तीने नागपूरला कुठलं सामान पाठवलं तर त्याला टॅक्स कसे बसेल? हे दोन्ही ट्रान्झॅक्शन हे विथिन स्टेट झाले आहेत. विथिन स्टेट जर ट्रान्झॅक्शन कुठलं असेल तर त्याला लागेल CGST आणि SGST. म्हणजे इनवॉइस रेज होईल जर इनवॉइस जे गुड्स किंवा सर्व्हिसेस हे जर 12% असेल तर 6% CGST म्हणून शो होईल, 6% SGST म्हणून त्याला शो करण्यात येईल. ही झालं ट्रान्झॅक्शन नंबर 1. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, त्यामध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे जर 2 स्टेटमध्ये असेल, म्हणजेच समजा कुठली वस्तू तुम्ही पुण्याहून बडोद्याला पाठवतायत तर तो ट्रान्झॅक्शन कसं होईल? या ट्रान्झॅक्शनमध्ये चार्जेस बसेल IGST. म्हणजेच पूर्णतः जर 28% टॅक्स असेल, हा 28% एक टॅक्स म्हणून त्यात दाखवण्यात येईल आणि हा याचा शेअर स्टेट आणि सेंट्रल दोघेही शेअर करण्यात येईल. आता बघूया आपण GST रिटर्न फायलिंगचं. GSTमध्ये रिटर्न फायलिंग, उदाहरणार्थ सुपरकार लिमिटेड, रत्ना स्टील्स. रत्ना स्टीलने इनवॉइस केले सुपरकारला 1 लाख रुपयाचं, त्यात 18,000 GST. त्याच प्रकारे त्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहेत एक पर्टिक्युलर एका मंथमध्ये. सेम सुपरकार लिमिटेडने काही गुड्स RJ ऑटोमोबाईलला विकले, त्यात आउटवर्ड ट्रान्झॅक्शन झालेत त्यांचे. रत्ना स्टील, सुपरकार लिमिटेड, RJ ऑटोमोबाईल्स यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेत. रत्ना स्टीलने सुपरकारला विकलेत, सुपरकारने RJ ऑटोमोबाईलला विकलेत. म्हणजे यामध्ये 2 सेलर्स आहेत, रत्ना स्टील आणि सुपरकार लिमिटेड. ॲज पर GST रिटर्न फायलिंगच्या नुसार महिन्याच्या 10 तारखेला फर्स्ट रिटर्न फाईल करायचा असतो. त्याचं नाव GSTR1 हे मंथली असतं. या डिटेलमध्ये या पर्टिक्युलर मंथमध्ये जे पण सेल्स केलेत, गुड्स सर्व्हिसेस जे पण सेल केले त्याचं डिटेल तुम्हाला सबमिशन करायचं असतात पोर्टलला. रत्ना स्टील जे डिटेल्स आहेत, रत्ना स्टीलनी सुपरकारला काय काय विकले ते डिटेल सबमिट करेल आणि सुपरकारनी जे RJ ऑटोमोबाईलला सेल केलेत ते सबमिट करेल. महिन्याच्या 10 तारखेला GSTR1 म्हणून दोघंही जण आपापले रिटर्न सबमिट करतील. फर्स्ट रिटर्न GSTR1 सबमिट केल्यानंतर महिन्याच्या 11 तारखेला पोर्टलवरती अवेलेबल राहील GSTR2A. आता GSTR2A म्हणजे काय? हे GSTR1 सप्लायरनी जे सबमिट केलेले आहे रिटर्न्स आहेत त्याची कॉपी अवेलेबल राहील. म्हणजेच सुपरकारनी रत्ना स्टीलहून काय काय परचेस केलं हे डिटेल्स असेल त्यामध्ये. आणि त्या बेसिसवरती रत्ना स्टील आणि सुपरकार हे आपापले ट्रान्झॅक्शन क्रॉस व्हेरीफाय करतील, रिकन्सिलेशन करतील. सुपरकार चेक करेल की रत्ना स्टीलनी जे आपण परचेस केलेले आहेत हे पूर्ण सबमिट केले की नाही. ओके, 9,000 आहेत, 4,500 पण आहेत, 9,000 पण आहेत, हां 18,000 एक ट्रान्झॅक्शन मिसिंग आहे. मग त्या बेसिसवरती सुपरकार आपल्या नेक्स्ट रिटर्नमध्ये मेन्शन करेल आणि महिन्याच्या 15 तारखेला रिवाइज रिटर्न फाईल करेल. त्या रिटर्नचं नाव राहील GSTR2. GSTR2 हे महिन्याच्या 15 तारखेला सबमिट करायचं असतो. आणि GSTR2मध्ये जे पण GSTR2A मध्ये जे इनवॉइस मिसिंग आहेत, काही चुकीची एंट्री केलेली आहेत, काही मॉडिफाय करायचे आहेत, हे पूर्ण मॉडिफाय करून GSTR2 हे रिटर्न सबमिट करेल. GSTR2 सबमिट केल्यानंतर महिन्याच्या 16 तारखेला पोर्टलवरती GSTR1A हे अवेलेबल होतं सप्लायसाठी. आता GSTR1A म्हणजे काय? सेम जर सुपरकारनी जसं काही सबमिशन केले तर त्यांनी आढळलं काही मॉडिफिकेशन, काही मिसिंग, मग तो ॲज अ GSTR2A म्हणून तो सबमिट करतो आणि त्याच याला
16 तारखेला रत्ना स्टीलसाठी ते मॉडिफाईड केलेले डिटेल्स अवेलेबल असतात पोर्टलला. मग परत रत्ना स्टील त्याला क्रॉस व्हेरीफाय करतो की बाकी कुठले इन्व्हॉइस मिसिंग आहेत ते. त्यामध्ये 6 नंबरचं इन्व्हॉइस त्याला आढळतं मिसिंग होतं. तो मॉडिफाय करतो आणि महिन्याच्या 20 तारखेला फायनल रिटर्न सबमिट करतो. महिन्याच्या 20 तारखेला जे रिटर्न्स होतं त्या GSTR3 हे म्हणतात आणि हे फायनल रिटर्न असतो. त्यात इनवर्ड आउटवर्ड पूर्ण डिटेल्स आणि टोटल पेमेंट. महिन्याच्या 20 तारखेला फायनल रिटर्न फाईल केल्यानंतर 21 तारखेला पोर्टलवरती टोटल इनपुट क्रेडिट टॅक्स किती अवेलेबल आहे आपलं हे दिसून येतं. जर तुम्ही त्याला बायफ्रेट केलात तर तुम्हाला कळून येईल की आपले जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत रत्ना स्टीलसोबत त्यामध्ये 18,000, 9,000, 4,500, 9,000 टोटल 40,500 हे GST आपण जे पे केलं होतं हे आपल्याला इनपुट क्रेडिट म्हणून दिसतो यामध्ये. मित्रांनो, आपण आता बघितलं होतात की GSTचे फॉर्म्स कुठल्या डेटला आपण सबमिट करतो GST पोर्टलला. त्याला फर्स्ट फॉर्म आहेत GSTR1 महिन्याचा 10 तारखेला सबमिट करायचा असतो. GSTR2A GSTR1 हे सबमिट केल्यानंतर 10 तारखेला 11 तारखेला हे अवेलेबल असते पोर्टलवरती. नंतर GSTR2 हे मंथली असतं. जर GSTR2A मध्ये जर काही मॉडिफिकेशन असेल, काय डिलिशन असेल, क्लेम असेल तर मग बायर्स GSTR2 हे सबमिट करतो. बेस ऑन GSTR2 मग परत सप्लायर जर GSTR2 मध्ये जर काही मॉडिफिकेशन असेल तर तो GSTR1A हा महिन्याच्या 20 तारखेला सबमिट करतो. आणि फायनली GSTR3 हे मंथली 20 तारखेला सबमिट होतो विथ पेमेंट. GSTR फाईल केल्यानंतर आपण बघूया आता पेमेंट कसं करायचं. पहिली गोष्ट GSTमध्ये मॅन्डेटरी पेमेंट आहे. जर 10,000च्या वरती जर कुठलं टॅक्स पे करायचं असेल, GST पे करायचं असेल त्याला मॅन्डेटरी पेमेंटच करावं लागेल. त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT, RTGS, IMPS हे आपण पेमेंट करू शकतो. आणि जर 10,000च्या खाली असेल तर आपण ऑफलाईन कॅश, चेक, DD पण देऊ शकतो. आता बघूया GSTचे टॅक्स रेट्स. नंबर 1 0. जे पण इसेन्शियल आयटम्स आहेत, फूड्स आयटम्स आहेत, मिल्क वगैरे प्रोडक्ट असतात त्यावरती 0% टॅक्स असते. नंतर येते 5%. कॉमनली यूज आयटम जे पण आपलं अवेलेबल कॉमन आयटम्स आहेत त्याला 5%, 12%. बल्क गुड्स सर्व्हिस असेल, काही फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स असेल त्यावरती 12% टॅक्स आणि 18% टॅक्स हे दोन इम्प्लिमेंट केलेले आहेत. 28% हे लक्झरी कार्स, टोबॅको, ड्रिंक्स यावरती आहे. प्लस ॲडिशनल सेल्स पण अवेलेबल असतो जर लक्झरी कार्स, टोबॅकोसाठी वगैरे. आता त्यानंतर आपण हे बघूया की बा GST टॅलीमध्ये कसं इम्प्लिमेंट होईल. बघा मित्रांनो, टॅलीमध्ये नवीन रिलीज आलेलं आहे, रिलीज 6.0. जर तुम्ही लायसन्स युजर असाल किंवा व्हॅलिड tally.net सबस्क्रिप्शन असाल तर तुम्हाला तो रिलीज फ्रीली डाउनलोड करता येतो. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एक्झिस्टिंग कंपनी त्यात मायग्रेट होते. मायग्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचं GST आणि टीन नंबर टाकलं की त्यात तुम्ही GST रेडी डेटाबेस होतो. फक्त नुसतं मास्टर क्रिएशन केल्याने होणार नाही तर त्यात स्टेप बाय स्टेप आयटम मास्टर्स, अकाउंट मास्टर्स, लेजर्स हे सर्व अपडेट करावं लागेल. पण टॅलीने या रिलीजमध्ये बरंचसं सिम्प्लिफाय केलं आहे. तुम्ही जर एक्साईज यूज केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की ती लेजर्स क्रिएट करायचे आहेत, मग तो मिसमॅच होतो आहे की नाही. यात तसं नाही. यात फक्त तुमचे इन्व्हेंटरी मास्टर्स त्याला जर तुम्ही तुमचे रेट डिफाईन केलात, HSN कोड रेट दिलात तुम्ही की ट्रान्झॅक्शन लेवलला फक्त तुम्हाला आयटम सिलेक्ट करायचे आहेत आणि रेट जे आहे ते ॲटोमॅटिकली येतील. आता त्यातही बघा मुख्यतः GSTमध्ये 3 प्रकार येतात. पहिला CGST म्हणजे सेंट्रल टॅक्स, SGST म्हणजे स्टेट आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड टॅक्स. या तिघांना जर गुड्स महाराष्ट्रात असेल तर ट्रान्झॅक्शन होईल SGST, CGST. जर गुड्स
महाराष्ट्र टू बाहेर जात असेल, म्हणजे स्टेटच्या बाहेर जात असेल तर तो ट्रान्झॅक्शन होईल IGST. बट कुठलेही पर्सेंटेज डिफर होणार नाही. समजा आज कन्सेप्ट अशी आहे वन नेशन वन टॅक्स. याचा अर्थ असा आहे जर 28% कुठलाही टॅक्स असेल तर तो महाराष्ट्रात जर सेल होत असेल तर 28 म्हटलं तर 50% पार्ट आला SGST, 50% पार्ट आला CGST. आणि सेम गुड्स जर आउट ऑफ महाराष्ट्र जात असेल तर त्याला IGST 28%. म्हणजेच जो फायनल कन्झ्युमर आहे त्याला जो रेट आहे तोच मिळेल. पूर्वी असं व्हायचं वन नेशन वन टॅक्सच्या आधी महाराष्ट्रात ती वस्तू महाग असायची तर गुजरातला स्वस्त. त्याने काय व्हायचं की गुजरातला व्यक्ती त्या गुड्सचा स्वस्तात मिळाला, त्याला जर कोणी येणार असेल तिथून कॅरी करायचा तर आपला लोकल बिझनेस मार्क खायचा. पण आता काय झालं आहे तीच वस्तू तो दिल्लीला जरी घेतलं सेम रेट किंवा पुण्यात जरी घेतलं तरी सेम रेट. हा आहे GSTचा कन्सेप्ट पूर्ण. आता यापुढे आपण स्लाईड वाईज डिटेलमध्ये चर्चा करूया. आता बघूया आपण GST आणि टॅलीमध्ये GSTचा कसा इम्पॅक्ट पडेल. पहिलं आहे मास्टर क्रिएशन्स. GST इम्प्लिमेंट झाल्यानंतर GSTचे मास्टर्स क्रिएशन, इन्व्हेंटरी मास्टर्स, अकाउंट मास्टर्स त्यात इम्प्लिमेंट करावं लागेल आपल्याला. त्या बेसिसवरती आपल्याला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतील. आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर जे पण रिपोर्ट्स आहेत ते बिझनेस रिपोर्ट रेडी अवेलेबल राहील. आणि हे सर्व आपण जे करतोय याला कुठलंही ॲडिशनल वर्क लागणार नाही. फक्त टॅलीमध्येच एक HSN कोड आणि आपलं रेट ऑफ टॅक्सेस जर डिफाईन केलं की आपले पूर्ण GST रिपोर्ट्स अवेलेबल असतील. त्यात बघितलं तर टॅली फीचर्समध्ये येऊ आपण. आता टॅलीमध्ये बिल्ट इन टॅक्स अप्लिकेबल रेट्स आहेत. त्या बेसिसवरती ॲटोमॅटिकली GST, CGST, SGST किंवा IGST हे अप्लिकेबल आहेत की नाही हे अवेलेबल होईल. आता बघा जेव्हा तुम्ही मास्टर जर क्रिएट कराल तर मास्टरमध्ये कुठला कस्टमर जर आउट ऑफ महाराष्ट्र असेल आणि तुम्ही चुकून त्या इनवॉइसमध्ये CGST किंवा SGST जर तुम्ही एंट्री करायचा प्रयत्न केला तर तो घेणार नाही. त्यात टॅक्सेशन 0 दाखवेल. म्हणजेच टॅली ॲटोमॅटिकली डिटरमाइन करतो की कुठला टॅक्सेस आहे. सेम जर तुम्ही आयटममध्ये जर 28% असेल तर तो ॲटोमॅटिक 28% घेतो. तुम्ही टॅलीमध्ये वॅट किंवा एक्साईज बघितलं असाल, तुम्हाला वॅट हे पर्सेंटेज लेजर क्रिएट करावा लागतो. वॅट, इनपुट वॅट 12%, आउटपुट वॅट 6%. यात असं नाही. यात फक्त एकच लेजर क्रिएट केलं CGST, SGST. बेस्ड ऑन दॅट लेजर तो स्वतःहून आयटमचे रेट जे असेल तो बायफर्केट करेल. टॅलीमध्ये जे ट्रायंग्युलेशन जे रिपोर्ट्स आहेत हे 100% कंप्लायन्स रिपोर्ट आहेत GST रिटर्नसाठी. म्हणजे तुम्ही टॅली थ्रूच तुम्ही रिटर्न फाईल करू शकता. ऑटो बँक रिकन्सिलेशन. टॅलीमध्ये ऑटो बँक रिकन्सिल फॅसिलिटी येईल. त्यामध्ये तुम्ही GSTR 2A आणि हे बुक्स रिकन्साईल करू शकतो आपण. थर्ड पार्टी रिकन्सिलेशन. यामध्ये जसं GSTR 2A आलं त्यामध्ये आपण रिकन्सिलेशन थर्ड पार्टीशी करू शकतो जे आपल्याला GSTR 2A फाईल करायला मदत होईल. टॅलीमध्ये बाकी फीचर्स GSTR 1 इनवाईस म्हणून जनरेट होईल. GST व्हॅलिडेशन आहे. टॅलीमध्ये ॲटोमॅटिक GST व्हॅलिडेशन आहेत. जर तुम्ही चुकीचं टाकलं असेल तर तो इंडिकेट करेल. ट्रायंग्युलेशन रिपोर्ट्स बुक्ससाठी होईल. ऑटो बँक रिकन्सिलेशन, मॅचिंग बुक्स आणि बँक. इनपुट टॅक्स क्रेडिट ॲडजस्टमेंट CGST, SGST अँड IGST. सेम तुम्ही टॅली थ्रू पेमेंट करू शकता. हे सर्व फीचर्स सध्या टॅलीमध्ये काही आलेले आहेत आणि काही फ्युचर रिलीजमध्ये येणार आहेत. सध्या टॅलीमध्ये रिलीज 6.0 आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला GST रिटर्न्स फाईल प्लस मास्टर क्रिएशन, लेजर क्रिएशन यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज डिफाईन हे सर्व आलेलं आहे. आता मित्रांनो, आता ज्या पूर्ण तुम्ही स्लाईड बघितलात त्यात तुम्हाला किंबहुना कळलं असेलच GST म्हणजे काय आणि टॅलीमध्ये त्याचं कसं इम्प्लिमेंट होणार आहे. पण माझा एक वैयक्तिक तुम्हाला सल्ला असा आहे की आत्ताच्या काळात जर तुम्ही टॅली आणि GST शिकलात तर तुम्हाला फायद्याचं आहे. कारण आता सर्वत्र GSTसाठी अकाउंटंट डिमांड जास्त असेल. तुम्ही आवर्जून टॅली GST शिका
आणि स्वतःचा फायदा करून घ्या. धन्यवाद.